हॅलो. हां बोल बेटा, कशी आहेस? सुनबाई, आज चहा भेटेल का उद्याच देतीस? हे घ्या, हे चहा आणि त्याच्यासोबत खरं बिस्किट. ठेव ठेव ठेव, पिते. हां इथे ठेव का? ठीक आहे. काय नाही, तुझ्या वहिनीला जोपर्यंत 10दा सांगत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत ऐकत नाही. आता सकाळपासून 10दा चहा मागितला, आता आणून देईल बघ. हे बघा तुमचं गरम गरम दूध. ठेव 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 ठेव, मी घेते. हां ठेव. हा चहा पिला येते, ठेव चहाचा कप ठेव. हो पिऊन घ्या. मग बरी आहेस ना? सासू जास्त काम तर सांगत नाही ना तुला? तुला होईल तेवढंच करत जा बरं, जास्त करत जाऊ नकोस. ठीक आहे तुमचे बदाम. ठेव ठेव. काय नाही गं, ते जरासा अशक्तपणा येतो आहे ना, त्यामुळे डॉक्टरांनी ना बदाम खायला सांगितलेत. तर तुला माहिती आहे का, फक्त 4च बदाम आणून दिले. माझ्या हातचं कुठे राहिलं आहे आता? सगळं तिच्या हातात ठेवलेलं आहे. हो का? सगळं तुझ्या सासूच्या हातात आहे का? तुझ्या सासूसारखं कुठं नशीब बाई माझं. हे बघा तुमचं जेवणाचं ताट ना इथे ठेवते मी. बरं आता जेवून घेते. हां ठीक आहे ठीक आहे. आणि काय गं, आज जेवणाला मात्र फक्त 2 भाज्या, 1 डाळ, भात, चपाती, बस एवढंच. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये 2 भाज्या, वरण, मसाले भात, साधा भात, जिरा भात, शिरा, गुलाबजामुन आणि हां दही पडले एवढी मोठी. ते तुझ्या माहेरी पाठवणार आहेस? त्याची कोशिंबीर कधी करणार आहेस? दही खराब झाल्यावर ती कोशिंबीर कर. बस जास्त काय नको. एवढंच वय झाले ना, जास्त काय माझ्याने खाणं होत नाही, त्यामुळे एवढंच कर. आणि हे काय सगळ्या जगाला दाखवणार आहेस मी खाल्लेलं? उचल हे.